तर मंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कुमार सप्तर्षी, माजी पोलीस अधिकारी आदरणीय मुश्रीफ सर, डॉक्टर गोरडे, औरंगाबादचे गांधी स्मारक निधीचे ट्रस्टी, माझे दोन्ही मित्र संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर आणि अप्पा अनारसे, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, आपल्या सर्वांचं मी आपण सगळे माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आलात याबद्दल आपल्या सर्वांचे पहिलेच आभार मानतो आणि आपलं स्वागतही करतो. म्हणजे जसं संदीपने सांगितलं की मी मुळात इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर मी जर्नलिझममध्ये आलो. इंजिनिअरिंग प्रोफेशनमध्ये पण मी होतो. लॉजिकल सोल्युशन्स या नावानी माझी फर्म होती नाशिकला आणि अतिशय उत्तम इंजिनिअरिंगचा व्यवसाय करत होतो. पण तरीही शेवटी आजूबाजूला ज्या गोष्टी घडत असतात, आणि आमचं नाशिकमध्ये वर्तमानपत्राचं दुकान होतं. 1914 साली आजोबांनी माझ्या सुरू केलेलं आणि आजही आहे ते. तर त्यामुळे वर्तमानपत्रांचा संपर्क लहानपणापासून होता. 4थी पासून आम्ही पेपर टाकायचो, माझं धाकटा भाऊ आणि मी. आणि तर त्यामुळे बातम्या वाचायला लागायच्या, कारण त्यावेळेला बातम्या ओरडून सांगायच्या आणि पेपर विकायचे. तर त्यामुळे तो बातम्यांशी संपर्क होता. आणि त्या सर्व काळामध्ये जे शिक्षण झालं, समाज म्हणून जे संस्कार होत होते, नाशिकमध्ये विशेषतः अशा खूप ऍक्टिव्हिटीज होत्या की ज्याच्यामधून या सगळ्या गोष्टींचा, सोशो पॉलिटिकल गोष्टींचं खूप शिक्षण मिळत होतं. म्हणजे मी अनेक वेळेला असं म्हणतो खरं की मी पेपर टाकायला जायचो आणि आमच्याकडे शांताबाई दाणी, डॉक्टरांना माहिती असते, शांताबाई दाणी होत्या, ज्या रमाबाई आंबेडकर महिला वसतिगृह चालवायच्या. आणि त्यांच्याकडे पेपर द्यायला गेलं की त्या आतमध्ये बोलवायच्या आणि म्हणायच्या की अरे काय आज काय महत्वाची बातमी आहे. मग त्यांना ती बातमी सांगायची. मग त्याचा अर्थ विचारायच्या की या बातमीचा अर्थ काय. आणि सुरुवातीला काहीच माहीत नसायचं. मग नंतर कोणाकडून तरी समजून घ्यायचं. सकाळी पेपर वाचायचा ज्या वेळेला पहिल्यांदा, त्यावेळेला त्याचं काहीतरी कोणाकडून तरी समजून घ्यायचं. मग कारण त्या विचारतील हे माहीत असायचं. आणि ते 5-1 मिनिटं फार तर बोलायच्या, पण परत निघताना त्या एक लिमलेटची गोळी द्यायच्या. आणि मग लिमलेटची गोळीसाठी म्हणून मग ते आधी कोणाकडून तरी समजून घ्यायचं. तर असा तो बातम्यांचा संस्कार, जे आपण वाचतो त्या वाचलेल्या गोष्टीवरती विचार करणं, याचा संस्कार. म्हणजे आता मध्यंतरी एक प्रगतिशील लेखक संघटनेचं साहित्य संमेलन होतं औरंगाबादला, वैजापूरला, आणि तिथं विषय हाच म्हणजे मी म्हटलेला होता की प्रगतिशील लेखन हा एक भाग आहे, प्रगतिशील वाचन हा सुद्धा एक भाग आहे, आणि तो सुद्धा आपल्याला सांगता आला पाहिजे, समजावता आला पाहिजे. तर हे वाचन आणि अशा प्रकारचं संस्कार, शाळाबाह्य संस्कार केंद्र जे शांताबाई दाणी चालवत होत्या, आणि अगदी साध्या साध्या गोष्टींमधून त्या हे सांगायच्या, शिकवायच्या. आणि म्हणजे कित्येक जणांना माहित नाही, पण मला त्यांनी असं सावित्रीबाईंचा आणि महात्मा फुलेंचा फोटो दाखवला होता आणि मला विचारलं होतं की हे कोण माहिती आहेत का. तर मला नव्हतं माहिती, मी 4थीत होतो त्यावेळेला. तर म्हटलं मला नाही माहिती. तर मला म्हणे अरे तुला नाही माहित नाही, यांच्यामुळे तर तुझ्या आई म्हणजे तुझ्या आईचं लग्न झालं आणि त्यांच्यामुळेच तर तू आज आहेस इथं समोर. तर म्हटलं नाही मला नाही माहिती. तर आणि मला काही कळलं नाही. बरं बरं जा म्हणे. मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी आईला विचारलं. त्यांनी असे 2 फोटो दाखवले आणि त्या म्हणत होत्या की यांच्यामुळे तुझं लग्न झालं आणि तर आपले कोण लागतात ते, असं मी त्यांना आईला यावेळेला विचारलं होतं. आणि म्हणजे हे नंतरच्या काळामध्ये या गोष्टी समजत गेल्या. जसं वय वाढलं तसं सांगायला सुरुवात झाली, समजायला सुरुवात झाली. माझी आई बालविधवा होती आणि वडिलांची ओळख संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या मोर्चात तिच्याबरोबर झाली. आणि तिथंच म्हणजे प्रतापगडाच्या मोर्चाला त्या गेलेले होते आणि तिथूनच पुढे बेळगावला जाऊन लग्न केलं. बॅरिस्टर नाथपै हे साक्षीदार होते लग्नाला त्यांच्या. तर या सगळ्या याच्यातली काहीच गोष्ट माहीत नव्हती त्या लहान वयात, पण ही शाळाबाह्य संस्कार केंद्रांमधून ते संस्कार मिळत गेले. आणि म्हणून इंजिनिअरिंगचा व्यवसाय जरी करत असलो तरी सुद्धा वाचन होतच. त्या काळात परिसरात परिघात जे घडतंय या समजून घेत होतो. आणि ते समजत असताना एक वाक्य मला खूप, आपण ज्याला म्हणतो ना, स्ट्राईक झालं की दॅट सेंटेन्स हिट मी हार्ड. आणि ते वाक्य इनफॅक्ट या पुस्तकाच्या टायटलच्या खालती कॅप्शन म्हणून पण मी दिलंय की टेल द ट्रूथ अँड शेम द डेव्हिल, अँड दॅट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ जर्नलिस्ट.
की लोकांना सत्य सांगणं आणि सैतानाला शर्मिंदा करणं हे पत्रकाराचं काम आहे. आणि मग असं मला वाटलं की हे जर काम असेल तर हे होत नाहीये. म्हणजे त्यावेळेला मी ज्या बातम्या वाचत होतो तर त्यावेळेला ते होत नाहीये हे लक्षात येत होतं. आणि मग असं वाटलं असं असेल तर मग आपण याचा एक भाग का बनायचा नाही. म्हणजे बाहेर राहून कुंपणावरती बसून फक्त बोलत राहायचं, त्याच्याऐवजी त्याचा एक भाग बनून त्यातच काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का, असं म्हणून त्या दिवशी माझी कंपनी मी बंद केली, लॉजिकल सोल्युशन्स ही जी होती. आणि माझा पुष्कळ 2.25 कोटी टर्नओव्हर होता. माझ्याकडे 3च माणसं कामाला होती. म्हणजे ओव्हरहेड्स पण फार कमी होते आणि उत्तम पद्धतीने चालू असलेला व्यवसाय होता. पण मी तो बंद केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पहिल्यांदा नाशिकला एक केबल न्यूज चॅनल काढलं आणि त्यातून ती सुरुवात केली. आणि मग असा तो सगळा प्रवास होत होता. ते होता होता मग केबल न्यूज चॅनल, मग CNN IBNचं मी पहिल्यांदा स्ट्रिंगर झालो काही महिने. आणि मी स्ट्रिंगर झालो आणि दुसऱ्या का तिसऱ्या महिन्यामध्ये मालेगावला ब्लास्ट झाले तर 2006चे. आणि मग ते सगळं त्या काळातलं इन्व्हेस्टिगेशन, त्या काळामध्ये ज्या गोष्टी समजत होत्या, ज्या दिसत होत्या, जे पुरावे होते ते कसे दाबले जात होते, म्हणजे तपास यंत्रणांकडूनच हे प्रकार कसे होत होते, हे सगळं त्यावेळेला बघत होतो. एक म्हणजे त्यातलं एक उदाहरण की एक मुलगा, मी छावणी पोलीस स्टेशनमध्ये बसलेलो होतो आणि रिपोर्टर आमची होती तोरल वारिया. तर तिला पोलिसांनी खूप मारलं होतं कारण तिची गाडी जोरात गेली आणि आदल्या दिवशी पाऊस पडला होता. तर रस्त्यावरच्या खड्ड्यामध्ये साचलेलं पाणी त्या अधिकाऱ्याच्या अंगावरती उडालं. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली. त्या ड्रायव्हरला मारायला लागला. ती मध्ये पडली तर तिला बेदम मारलं आणि ती हॉस्पिटलला ऍडमिट होती. म्हणून त्याची तक्रार करायला मी पोलीस स्टेशनला गेलो होतो. आणि एक मुलगा माझ्या बाजूला बाकड्यावरती बसलेला होता. 18-19 वर्षाचा मुलगा असेल. अगदी म्हणजे आपण पहिली दाढी म्हणतो तशी त्याला छोटीशी दाढी आलेली होती आणि अशी पोपटी रंगाची पॅन्ट, लाल रंगाच्या स्लीपर, निळ्या रंगाचा शर्ट, असं मालेगावमध्ये घालतात असे थोडेसे विचित्र रंगाचे कपडे. तर तसे तो घालून बसलेला होता. तर मी त्याच्याकडे बघत होतो. 2-2.5 तास तो तिथे बसलेला होता. मी त्याच्याकडे बघत होतो. मला त्यांनी सारखं मी विचारायचो तर ते सांगायचे नाही थांबा, ते येणार आहेत, SP येणार आहेत वगैरे, म्हणून मी थांबून होतो. 2.5 तासानंतर आम्हाला सांगितलं की लॉनवरती ATSची प्रेस कॉन्फरन्स आहे. म्हणून तिकडे प्रेस कॉन्फरन्सला गेलो SP ऑफिसच्या इथं. आणि ATSचे रघुवंशी त्यावेळेला होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पहिला आरोपी पकडलाय आणि तोच मुलगा डोक्यावरती बुरखा घातलेला हा तिथं हजर केला पहिला आरोपी म्हणून. आणि त्याचे कपडे मी इतक्या वेळ नोटीस करत होतो, त्याच्याकडे ढुंकून कोणी बघत नव्हतं. 2-2.5 तास तिथं बसलेला होता. आणि अशा बॉम्बस्फोटाचा आरोपी म्हणून त्याला हजर केलं ज्यात 37 जण मेले होते, 100 पेक्षा जास्त जखमी झाले होते. आणि अँटी टेररिझम स्क्वॉडनी ताब्यामध्ये घेतलेला तपास आणि त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला टेररिस्ट म्हणून तुम्ही ट्रीट करणार आहात तो 2.5 तास बसलाय, त्याच्याकडे तुम्ही कोणी बघायला तयार नाही. आणि नंतर तो मुलगा तिथं हजर केला जातो पहिला आरोपी म्हणून. आणि आदल्या दिवशी IG जे होते त्यांनी स्केचेस रिलीज केले होते, त्याच्यातले आरोपी हे क्लीन शेव्ड होते. आणि या मुलाची दाढी कमीत कमी 6 महिन्याची आयुष्यात कधीही न केलेली ही दिसत होती. तर त्यावेळेला पहिलं तिथून जे लाईव्ह झालं होतं त्यावेळेला मी म्हटलं होतं की माझं मत असं आहे की हे बोगस आरोपी नगाला नग दाखवण्यासाठी म्हणून सादर केलेले आहेत. तर असा तो ऍक्च्युली त्यावेळेपासून तो प्रवास सुरू झाला. मग CNN IBN, मग IBN लोकमत ज्या वेळेला लॉन्च झालं त्यावेळेला IBN लोक म्हणजे नेटवर्क 18चा ब्युरो चीफ म्हणून नाशिकमध्ये काम करत होतो. मग 2008चे ब्लास्ट झाले. अशा सगळ्या गोष्टी घडत गेलेल्या होत्या आणि त्या खूप जवळून बघत होतो त्या सगळ्या काळातलं. तर मग द वीक मॅगझिनमध्ये मी मुंबईला आलो. आता त्याही काळामध्ये बऱ्याच म्हणजे स्टोरीज झाल्या. जसं संदीप म्हटलं की हे डेफिनेटली खरं आहे की लोयांच्या स्टोरीमुळे लोकांना जास्त माहीत झालं, पण त्याच्या आधी अनेक स्टोरीज अशा केलेल्या होत्या. म्हणजे एक होती इंडियन प्रिझनर्स इन पाकिस्तान 2012 साली केलेली, ज्यात भारतातले पाकिस्तानमधले 59 कैदी जे अनेक वर्षांपासून खितपत पडले होते, म्हणजे त्यातला जो सिनियर मोस्ट कैदी सुटला या बातमीनंतर आणि त्यासाठी जे काही केलं त्यावेळेला, तो वयाच्या 83व्या वर्षी सुटला, जो 44 वर्ष तुरुंगात होता. वयाच्या 39व्या वर्षापासून वयाच्या 83व्या वर्षापर्यंत तो तुरुंगात होता आणि तो 83व्या वर्षी सुटला कारण कंटेम्प्ट ऑफ कोर्टची पिटिशन लाहोर हायकोर्टमध्ये केली त्यावेळेला तिथं जाऊन की याची शिक्षा कमी कालावधीची असून ती शिक्षा भोगून सुद्धा याला सोडलं जात नाही, हा कंटेम्प्ट आहे कोर्टचा.
आणि अशा प्रकारची कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटिशन पहिली होती त्यावेळेला ती पाकिस्तानमध्ये झालेली. मी विचारलं होतं वकिलाला, त्यावेळेला तो ॲडव्होकेट अवैध शेख म्हणून होते, ते मला म्हणे ऐसा क्या होता है, ये क्या होता है, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट क्या होता है. तर त्याला ते एक्सप्लेन केलं आणि त्या म्हणे ट्राय करके देखते हैं, असं करून त्यांनी ती पिटिशन दाखल केली आणि त्याचा परिणाम हा झाला की 59 कैदी 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना सोडावं लागलं. म्हणजे अशा खूप गोष्टी आधीच्याही काळामध्ये त्या आधी केलेल्या होत्या, झाल्या होत्या, पण त्या प्रमाणामध्ये ते माहीत नाही झालं. आणि या स्टोरीच्या बाबतीत असं झालं की ही गोष्ट खरी आहे की मी जसं त्या याच्यात पुस्तकातही म्हटलंय की ऍक्च्युली आय स्टंबल्ड अपॉन दिस, योगायोगाने मला ही बातमी मिळाली. माझी त्याच्या आधी एक बातमी आलेली होती सावरकरांवरची आणि ज्याच्यावरून पुन्हा खूप कंट्रोव्हर्सी झालेली होती आणि त्या कंट्रोव्हर्सीमध्ये खूप शिवीगाळ, धमक्या देणं, गलिच्छ भाषेमध्ये बोलणं वगैरे असे प्रकार खूप होत होते. तर पुण्यामध्ये आलेलो असताना माझा एक मित्र आहे, आज ते दोघंही जण नाहीयेत, म्हणजे त्यांचा फोटो पुस्तकात आहे, जयंत सोनवणे आणि मानस पगार. तर त्यांनी मला सांगितलं की त्याची एक मैत्रीण आहे, वर्गमैत्रीण, तो धुळ्याचा आहे आणि तिची इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची. त्यांनी बाकी मला त्यावेळेला पहिल्यांदा काहीच नाही सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी तो तिला घेऊन आला, मी तिला भेटलो आणि तिचं नाव नुपूर, जी 2.5-3.5 तास जवळजवळ माझ्याशी बोलत होती, सारखं रडत होती, ओक्साबोक्शी, आणि तिला जेन्युइनली असं वाटत होतं की ही बातमी लोकांसमोर यावी, ही गोष्ट लोकांसमोर यावी. आणि एकीकडे तिचा निर्धार कळत होता, कारण खूप रडत होती, मान खाली घालायची, डोळे घट्ट मिटून घ्यायची, पुन्हा दीर्घ श्वास घेऊन वर बघायची, पुन्हा सांगायला सुरुवात करायची. आणि तिचे मामा ब्रिज गोपाल लोया, ज्यांच्या घरात ती मुंबईला राहिली होती शिक्षण घेत असताना, तर त्यामुळे तसं ती माहिती मला मिळत गेली. पण एक समजत होतं की ही जे आपल्याला सांगते हे सगळं हिअरसे अकाउंट आहे, म्हणजे तिची IQ माहिती आहे, आईकडून ऐकलेलं, मावशीकडून ऐकलेलं, आजोबांकडून ऐकलेलं, तिच्या हातात काहीच पुरावा नाहीये, ती सगळं सांगते आहे आणि हे सगळं शोधावं लागणार आहे. आणि हेही समजत होतं की ही ज्या केसवरती, जसं माहिती आहे की जज लोया वॉज प्रिसाइडिंग ओव्हर अ केस, सोहराबुद्दीन्स मर्डर ट्रायल, आणि ज्याच्यामध्ये अमित शहा वॉज द मेन अक्युज्ड. तर त्यामुळे त्या स्केलचं प्रपोर्शन, त्या स्टोरीचं प्रपोर्शन, स्केल, ग्रॅव्हिटी ही सगळी लक्षात येत होती. तिने तर तिचा मामा गमावलेला होता आणि ती मला एकदा असं म्हटली की माझ्या घरच्यांना जर कळलं मी तुमच्याशी बोलले तर ते माझ्यावर खूप संतापतील, अजिबात कोणाला चालणार नाही असं बोलणं. तर मी तिला विचारलं की मग तुला नाही का भीती वाटत? तर हे सगळं असताना इनोसन्स कसा असतो, तर ती मला म्हटली की नाही, मला कराटे येतं, मी नाही घाबरत. तर मी तिला म्हटलं की अगं कराटे येतं, तर हा तिचा इनोसन्स होता. म्हणजे आपण नाईव्ह म्हणा किंवा इनोसंटली ती असं बोलली असं असेल, पण त्या एका गोष्टीच्या बळावर का होईना तिला असं वाटत होतं की आपण बोललं पाहिजे, आपण सांगितलं पाहिजे. मग मी तिला असं म्हटलं की तुझी आई बोलेल का? ते म्हणे अजिबात बोलणार नाही. आणि म्हटलं मग कोण बोलेल? तर म्हणे कोणीच बोलणार नाही. तर म्हटलं बरं ठीक आहे. मग मी तिला प्रोसिजर सांगितली किंवा आमच्याकडे प्रोसिजर अशी आहे की इन्व्हेस्टिगेशन टीमची मीटिंग होते आणि आमची 7 जणांची इन्व्हेस्टिगेशन टीम होती पूर्ण भारताची. तर त्या इन्व्हेस्टिगेशन टीमच्या मीटिंगमध्ये स्टोरी आयडियाज या डिस्कस कराव्या लागतात आणि त्या जर अप्रूव्ह झाल्या तरच मग ते इन्व्हेस्टिगेट पुढचं करायचं. आणि त्यात बरेच, म्हणजे त्या पुस्तकात सगळं जास्त डिटेल डिस्क्राईब केलेलं आहे की त्यासाठी सुद्धा किती प्रिपेअर करावं लागतं अशा मीटिंगमध्ये. कारण की सगळेच जण काही त्या एडिटोरियल बोर्डमध्ये असलेले किंवा कलिग्स असलेले जे सगळे त्या ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये भाग घेतात ते सगळे एकाच विचारसरणीचे किंवा एकाच ऑब्जेक्टिव्ह किंवा हे धरून लक्ष धरून काम करतात असं नाही. अनेक जण त्यात फाटा फोडायचा प्रयत्न करतात, अनेक जणांचे वेगवेगळे इंटरेस्ट असतात, त्यामुळे ते होऊ नये अशाही पद्धतीचा प्रयत्न करत असतात, जसा झाला इनफॅक्ट. पण आमचे जे एडिटर इन चीफ होते त्यांच्यामुळे ऍटलिस्ट एवढी परवानगी मिळाली की तुला जमेल तसं याचं तू इन्व्हेस्टिगेशन कर. कारण म्हणजे आम्ही ज्याला थिएटर्स ऑफ ऍक्शन म्हणतो, ते थिएटर्स ऑफ ऍक्शन खूप होती. नागपूर होतं, लातूर होतं, पुणे होतं, मुंबई होतं, धुळे होतं. तर अशा वेगवेगळ्या थिएटर्स ऑफ ऍक्शनला फिरायचं होतं
आणि डेफिनेटली एक गोष्ट अशी होती की पोस्टमॉर्टम रिपोर्ट मागायला मी गेलो नागपूरला आणि त्या मेडिकल कॉलेजमध्ये जिथं पोस्टमॉर्टम झालं तिथं मागितलं आणि लगेच त्यांनी मला त्याची कॉपी दिली, असं तर होणार नव्हतं. त्यामुळे ज्या व्यवस्थेला, आणि मी हे मानतो की खरी बातमी कोणती, तर खरी बातमी तीच जी दडवण्याचा अनेक जण प्रयत्न करत असतात. तर त्याच्यामुळे अशी बातमी शोधायची आहे जी जी अनेकांना वाटतं आपण दाबून ठेवली पाहिजे, तर ती शोधायची होती. मग त्यासाठी काय करायचं, तर म्हणजे हे पुस्तक वाचताना वाचक म्हणून किंवा नॉर्मल रीडर म्हणून तर डेफिनेटली मला वाटतं की ते आवडेल. मला ऍट द सेम टाइम जर्नलिझम करत असलेले जे मुलं असतील, जे विद्यार्थी असतील, ज्यांना इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम मध्ये यायचं असेल, त्यांच्यासाठी मला असं वाटतं की डेफिनेटली त्याचा खूप फायदा होईल. ते सगळं ती प्रोसेस वाचण्याचा, आणि त्याच्यातून जर त्यांना, जसं मगाशी मी आधी म्हटलं की आपण वाचतो पण त्या वाचलेल्या गोष्टींवर विचार करतो का, तर त्या वाचलेल्या गोष्टींवर जर त्यांनी विचार केला तर डेफिनेटली त्यांना समजेल की या इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझमच्या काय काय मेथड्स असू शकतात. त्यात तो एक ऍक्च्युली पॅराग्राफ पण आहे की व्हॉट इज इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम. तर त्याचा जर खरोखर गांभीर्याने विचार केला, तसा जर का मन तयार केलं, कारण की प्रचंड पेशन्स लागतो ते सगळं करत असताना, प्रचंड तयारी मनाची ठेवायला लागते येणाऱ्या अपयशांची, इव्हन ट्रेचरीची, की तुम्हाला अनेक जण धोकाही देतात ते सगळं करत असताना. असं वाटतं की आज मी जाणार आणि मला हे मिळणार, पण नाही होत तसं, ते मिळत नाही. आज म्हणजे असं झालेलं आहे हे सगळं करत असताना की अचानक, म्हणजे असं आपण म्हणतो ना की अंधार असताना लाईट गेलेले आहेत आणि अचानक लाईट लागला, तर तसा अचानक मला एक दिवशी रात्री 12:30 वाजता पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला. आणि ज्यांनी दिला त्यांनी मला सांगितलं की याच्या, म्हणजे ते वाचला त्यावेळेला असं लक्षात आलं की हिस्टोपॅथॉलॉजीसाठी पॅथॉलॉजी लॅबला याचे सॅम्पल्स पाठवलेत. तर मी त्याला विचारलं की हे काय असतं, तर तो म्हटलं मी हा रिपोर्ट तुम्हाला उद्या देतो. तर म्हटलं बरं. आणि दुसऱ्या दिवशी तो मुलगा नागपूर सोडूनच पळून गेला. त्यांनी ते शहरच सोडलं. काय झालं मला माहित नाही, तो आहे आज कुठे आहे हेही मला माहिती आहे, पण नागपूर नंतर त्यांनी 3 वेळेला शहरं बदलली. 3 वेळेला पूर्ण संपर्क त्यांनी बंद करून टाकला, नंबर ब्लॉक केला, संपूर्ण संपर्क बंद केला. तर असं खूप वेळेला होतं, अडथळायला होतं. आणि आता काय करायचं, त्याचा मार्ग काय काढायचा, किंवा नागपूरमध्ये ते करत असताना रोज पाठलाग होत होता, रोज हॉटेलवरती येऊन चौकशी केली जायची. त्यामुळे रोज हॉटेल बदलायचं, रोज वेगळ्या हॉटेलमध्ये वेगळ्या नावाने राहायचं, आणि दर 2 किलोमीटर नंतर आपला जो काही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट असेल तो बदलायचा, कारण आपल्याला ट्रॅक करू नये कोणी, याची काळजी घ्यायची. जसं त्यात एक ऍक्च्युली पॅराग्राफ आहे की लातूरला पहिल्यांदा त्यांच्या घरी मी ज्यावेळेला वडिलांना भेटलो, आणि भेटून परत येत असताना लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे अशा मार्गे मी आलो. आणि या पूर्ण प्रवासामध्ये 2 गाड्या नॉनस्टॉप पाठलाग करत होत्या, अगदी पुन्हा कॅन्टोन्मेंटला पोहोचेपर्यंत. आणि सतत काचा खालती करून कोणी स्टिक दाखवेल, कोणी रॉड दाखवेल, असं जाणीवपूर्वक केलं जात होतं. तर हा सगळं इथपर्यंत होत होतं. आणि एक वेळ अशी आली की माझ्याकडे मी एक बेटन ठेवायचो, फोल्डिंग बेटन स्टीलचं हे. तर मी काच खालती केली आणि मी ती अशी बेटन ओपन केली आणि अशी बाहेरच हात तो पूर्ण ठेवला एकीकडे ड्राईव्ह गाडी करत असताना. आणि मग थोड्या वेळ गेल्यानंतर थांबल्यानंतर त्या बरोबरचा जो होता त्याला म्हटलं की तू मागे जा, मी पण खाली उतरतो. मी खाली उतरलो, तो मागे गेला. त्याला म्हटलं तू टॉमी आपला जो असेल जॅक वर करण्याचा तोही काढा. त्यामुळे तो टॉमी पण काढला. त्याला म्हटलं तो फक्त तुझ्या हातात ठेव. तो खूप घाबरला होता ऍक्च्युली. तो आमचा ड्रायव्हर होता, त्याला मी टोल नाक्यावरती सांगितलं की तू इकडे शिफ्ट हो, मी गाडी चालवतो. आणि मग तो माझ्या शेजारी बसला आणि गाडी चालवायला मी बसलो. आणि हे झालं. आणि हे झाल्यानंतर मग त्या एकदम जे जोपर्यंत सतत मला रस्त्याच्या कडेला दाबण्याचा प्रयत्न करत होते ते कमीत कमी 20-25 फूट अंतर ठेवून गाडी चालवायला लागले, 15-20 फुटाचं अंतर. त्यावेळेला मी म्हणजे माझ्या त्या याला म्हटलं होतं की फॅसिस्ट बद्दल ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की त्यांना दाखवा की तुम्ही घाबरत नाहीये. तुम्ही ज्या वेळेला त्यांना दाखवाल की तुम्ही घाबरत नाही त्यावेळेला ते उंदरासारखे त्यांच्या बिळामध्ये परत निघून जातील. पण हे दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे दे विल डिसअपियर लाईक रॅबिट्स
इन देअर रेसिस्ट होल्स, असं ते ऍक्च्युली पुस्तकात वाक्य आहे की दे विल डिसअपिअर लाईक रॅबिट्स इन द रेसिस्ट होल्स. आणि ते होतं, फक्त हे आपल्याला करायचं असतं. आणि मग हा सगळं हे करत असताना खूप काळ गेला. म्हणजे जवळजवळ सुरुवात केल्यानंतर 2 महिन्यांनी मला पोस्टमॉर्टम रिपोर्टची कॉपी मिळाली. त्याच्यानंतर मग हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट, मग फॉरेन्सिक रिपोर्ट, मग फॉरेन्सिक रेकमेंडेशन रिपोर्ट किंवा रवी भवनचे रेकॉर्ड्स. आता त्याच्याही मध्ये असं आहे की रवी भवनमध्ये रेकॉर्ड मिळणार नाही हे माहिती होतं, पण तरी पण प्रयत्न तिथंच करायचा होता. ऍट द सेम टाइम कुठे मिळू शकेल हे माहिती होतं, कारण की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये काम केलेलं असल्यामुळे हे माहिती होतं की प्रत्येक प्रोटोकॉल ऑफिसरकडे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रेकॉर्ड असतं व्हीआयपी मुव्हमेंटचं. तर त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो आणि तिथं व्हीआयपी मुव्हमेंटचं रेकॉर्ड पाहिजे 3 महिन्याचं 4 महिन्याचं, कारण स्पेसिफिक पिरियड मागितला तर कदाचित लक्षात येईल, त्यामुळे एक रेंज मागायची. अशी ती रेंज मागितली आणि ती मागितली त्यावेळेला लक्षात आलं की ज्या दिवशी जज लोया त्या 2 कलिग्स बरोबर, मोडक आणि कुलकर्णींबरोबर तिथं गेले नागपूरला, त्याच दिवशी चीफ जस्टिस मोहित शहा सुद्धा नागपूरला गेले. ते सुद्धा त्या ठिकाणी होते त्या संपूर्ण पिरियडमध्ये. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी, तोपर्यंत मोहित शहा होते का नाही नव्हते हे कोणालाच माहित नाही, पण त्या दिवशी पहिल्यांदा त्या रेकॉर्डवरती समजलं. आणि काही दिवसांनंतर अमित शहा, शरद बोबडे जे नंतर भारताचे चीफ जस्टिस झाले, नंतर उदय ललित जे सुप्रीम कोर्टचे जस्टिस आहेत, आणि महाराष्ट्रातले पण एक हायकोर्ट जज, आणि उदय ललित सुप्रीम कोर्टला जस्टिस होते, आणि संजय सिंग जे सीबीआयचे प्रॉसिक्युटर म्हणून काम करत होते. आणि तोपर्यंत अमित शहा डिस्चार्ज झालेले नव्हते किंवा ती सोहराबुद्दीन केस संपलेली नव्हती. तर हे सगळेजण एकत्र 4 दिवस त्याच रवी भवनमध्ये राहिले. आणि याची नागपूरमधल्या स्थानिक वर्तमानपत्रात कुठेही बातमी नाही, कुठेही बातमी नाही. ही कम्प्लिटली आपण ज्याला इनकॉग्निटो व्हिजिट म्हणतो, अशी ती इनकॉग्निटो व्हिजिट त्या पिरियड मधली. आणि मग हे एकत्र कशासाठी होते त्या सगळ्या काळामध्ये? मग त्या पिरियडमध्ये ते रेकॉर्ड टॅम्पर झाले का? किंवा जज लोयांना तर माहितीही नव्हतं, पण त्यांनी ज्या 29 तारखेला नागपूरचा प्रवास केला त्याच्या 5 दिवस आधीच विनय जोशी नावाचे एक जज, ज्यांनी लॉ अँड ज्युडिशियरी मिनिस्ट्रीला पत्र लिहिलं होतं की आमच्या दोघांच्या नावाने रवी भवनमध्ये स्वीट बुक करा, आणि लॉ अँड ज्युडिशियरी मिनिस्ट्रीनी पीडब्ल्यूडीला कळवलं होतं. पीडब्ल्यूडीने त्यांना उत्तर पाठवलं होतं की तुमच्या नावाने स्वीट बुक केलेलं आहे रवी भवनमध्ये, आणि मग रवी भवनच्या रेकॉर्डमध्ये लोयांचं नावच का नाही? जर त्यांच्या नावाने स्वीट होता तर रवी भवनमध्ये लोयांचं हेच का नाही? असे अनेक गोष्टी होत्या. तर या सगळ्या गोष्टी समजत गेल्या, तसतसा कॉन्फिडन्स वाढत गेला की डेफिनेटली याच्यामध्ये काही ना काहीतरी असं आहे की जे लपवायचं आहे याच्यात. आणि मी आधी वडिलांना भेटलो होतो, त्यावेळेला त्यांनी बोलायला नकार दिला होता. जसं मी आधी म्हटलं ना की पेशन्स, प्रेझेन्स ऑफ माइंड हा खूप ठेवायला लागत असतो, आणि ऍट द सेम टाइम खूप सेन्सिटिव्हली अशा केसेसमध्ये हँडल करायचं असतं. म्हणजे मी अनुराधा बियानींना, नुपूरच्या आईला ज्या वेळेला धुळ्याला भेटायला गेलो, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्या नोकरीला होत्या, आणि त्यांना भेटायला गेलो आणि त्यांनी मला आधीच सांगितलं की मी तुमच्याशी ते कॅमेरा बिमेरा काढू नका, मी काय तुमच्याशी कॅमेऱ्यावर बोलणार नाही. तर म्हटलं बरं, पण तुम्ही गप्पा तर मारा माझ्याशी कमीत कमी, ऍटलिस्ट म्हणजे आपल्या लहानपणीच्या भावा बहिणीच्या ज्या फॉन्ड मेमरीज असतात तर त्या तर तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा. तर म्हणे की ठीक आहे आपण गप्पा मारू. मग मी त्यांना विचारलं की तुमचं लहानपण कसं होतं? म्हणे आम्ही 5 बहिणी, तो एकच भाऊ आमचा, तर साहजिकच आमच्या सगळ्यांचा लाडका होता. पण गावातली मुलं किंवा बहिणी सुद्धा मोठ्या या त्याला म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना बुलिंग, खेळताना करायचं एखाद्याला, तर तसं त्याला बुलिंग करायच्या. आणि तसं जर त्याला कोणी त्रास देत असेल खेळताना वगैरे तर मी कायम त्याच्यासाठी भांडायचे, मी कायम त्याची बाजू घेऊन बाकीच्यांशी भांडायचे. तर म्हटलं बरं, मग नंतरचं कसं झालं, शिक्षण कुठे झालं काय, असं एक 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 विचारत गेलो. मग मी त्यांना म्हटलं की तुमची त्यांची शेवटची भेट कधी झाली? हे आमचं जवळजवळ 2 तास कॉन्व्हर्सेशन चालू होतं. तर त्या म्हटल्या की म्हणजे तो प्रकार घडला त्याच्या 2 महिन्यात, म्हणजे त्याच्या आधीच्या दिवाळीत ऑक्टोबरमध्ये आम्ही सगळं फॅमिली लातूरला आमच्या गातेगावला घरी जमलो होतो, सगळ्या कम्प्लीट फॅमिली. तर त्यावेळेला म्हणे तो एक दिवशी मला म्हटला की मला तुझ्याशी बोलायचं आहे, आपण थोडं चक्कर मारायला जाऊ गावातच. तर तो मला घेऊन बाहेर पडला
आणि मग त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की मी अशा अशा केसला आत्ता जज म्हणून काम करतोय आणि माझ्यावर खूप दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय, 100 कोटी रुपयाची लाच ऑफर करण्याचा प्रयत्न होतोय. तर अशा खूप गोष्टी तो माझ्याशी सांगत होता. तर मी त्यांना म्हटलं की एकच मिनिटं म्हटलं, ब्रिज ते त्यासारख्या ब्रिज म्हणत होत्या. तर म्हटलं ब्रिजनी हे तुम्हाला का बरं सांगितलं की ते कुठली केसला जज आहे, तर त्यांना काय प्रेशर आहे किंवा त्यांना का काय ब्राईबची ऑफर दिली जाते वगैरे. तर त्यांना काय लक्षात नाही आलं. त्यामुळे म्हणजे काय, तर म्हटलं म्हणजे तुमच्या भावानी या भावनेनी तुम्हाला सांगितलं का की ही माझी बहीण लहानपणी माझ्यासाठी भांडायची, बाकीच्यांशी माझ्यासाठी उभी राहायची सगळ्यांच्या समोर, आणि आज जर का माझ्यावरती काही प्रसंग ओढवला तर हीच बहीण माझ्यासाठी उभी राहील. आणि हे त्यांना मी म्हटलं आणि त्या ओक्साबोक्षी रडायला लागल्या आणि त्या रडता रडता म्हटल्या की हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कदाचित ब्रिज वाट बघत असेल मी बोलण्याची, आणि काढा तुम्ही कॅमेरा मी बोलते म्हणे. मला आठवलं, आजही इमोशनल व्हायला होतं ते आठवल्यावरती. पण मग तो कॅमेरा काढल्या, मग त्या ऑन रेकॉर्ड माझ्याशी सगळं बोलल्या. आता मी जसं म्हटलं की एक्सपेक्ट ट्रेचरी, तर झालं असं होतं की माझ्याबरोबर जो फोटोग्राफर कॅमेरामन दिलेला होता तो अतिशय नटोरियस असा होता. मी ते लिहिलंय पुस्तकामध्ये म्हणजे. आणि तर ते सगळं झालं, आम्ही गाडीतून निघालो धुळ्याहून, आणि निघाल्यानंतर एका ठिकाणी तो म्हटला की मला टॉयलेटला जायचंय, कुठेतरी ढाब्यावर थांबव. तर तो उतरला आणि आधी गाडीत खूप कौतुक करत होता की कसं व्यवस्थित तू बोलतं केलं त्यांना, त्या बोलायलाच तयार नव्हत्या पण त्या किती छान नंतर सगळं बोलल्या वगैरे वगैरे. आणि मग तो उतरला, तो उतरून टॉयलेटला गेला. मी त्याच्या कॅमेऱ्यातून मेमरी कार्ड काढलं, माझ्या लॅपटॉपमध्ये टाकलं आणि अख्खा तो व्हिडिओ कॉपी केला आणि परत ठेवला. परत ते कार्ड त्याच्या याच्यात ठेवलं कॅमेरामध्ये. मग तो आला, आम्ही मुंबईला गेलो. त्याच्यानंतर पुष्कळ 6 महिन्यांनी ज्यावेळेला ती ऍक्च्युअली स्टोरी फाईल केली, 6-7 महिन्यांनी, 27 फेब्रुवारीला मी पहिल्यांदा ही स्टोरी फाईल केली होती द वीक मॅगझिनमध्ये. त्या दिवशी वीक मॅगझिनच्या एडिटर्सनी फोन करून असं सांगितलं की फोटो आणि व्हिडिओज पाठवा. आणि फोटो आणि व्हिडिओज पाठवा म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते माझ्याकडून डिलीट झाले. माझ्याकडे ते व्हिडिओ पण नाहीयेत आणि फोटो पण नाहीयेत आणि काहीच नाहीये माझ्याकडे. आणि म्हणजे जसं आपणही समजू शकतो की त्या व्हिडिओच्या शिवाय त्या अख्ख्या स्टोरीलाच काही अर्थ उरला नसता. म्हणजे डॉक्युमेंट होते, डॉक्युमेंट मधल्या डिस्क्रिपन्सीज दाखवल्या असत्या, त्या खूप स्टार्क किंवा रिव्हिलिंग अशा प्रकारच्या त्या डिस्क्रिपन्सीज होत्या. पण तरी सुद्धा सबस्टॅन्शिएट करायला फॅमिलीला ऍप्रिहेन्शन्स आहेत हे दाखवण्यासाठी फॅमिलीचा व्हिडिओ हवा, तर तो त्यांनी सरळ सांगून टाकलं की माझ्याकडून डिलीट झालाय. आणि हे एक्सपेक्ट केलं होतं. म्हणून मी जे म्हटलं ना की एक्सपेक्ट ट्रेचरी, प्रत्येक क्षणी हे म्हणजे असं मनात धरूनच चाला की आपली फसवणूक होणार आहे आणि फसवणूक करण्याचा प्रयत्न होणार आहे, पण आपण अलर्ट राहायचं आहे, आपली फसवणूक होऊ नाही द्यायची आहे. त्यामुळे ते सगळं त्यावेळेला त्या गोष्टी करत गेल्या होत्या. डॉक्युमेंट्सचं जसं म्हटलं की मला त्यांनी 12:30 वाजता रात्री बस स्टॉपवरती, आम्ही सावजी मटण खायला म्हणून गेलो होतो आणि खालून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर त्यांनी तिथं बस स्टॉपवरती बसवून मला हळूच तो कागद काढून दाखवला की हा रिपोर्ट पोस्टमॉर्टमचा. आणि मग त्यांनी मला ते डिस्क्राईब करायला सुरुवात केलं की काय काय याचा अर्थ आहे की कॉरोनरी आर्टरी इन्सफिशियन्सी हे मृत्यूचं कारण दिलेलं आहे. आणि तो MD फॉरेन्सिक होता ज्यांनी जे सांगत होता. तर हे जरी मृत्यूचं कारण दिलेलं आहे तरी हे इन्सफिशियन्सी आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला इन्सफिशियन्सी ही फेटल असतेच असं नाही, पण ती इन्सफिशियन्सी आहे. आणि ऍट द सेम टाइम त्यांचे बाकीचे जे ऑर्गन्स आहेत, मग लिव्हर असेल, किडनी असेल, लंग्स असेल आणि ड्युरा जो मेंदूवरचं आवरण आहे, हे सगळे कंजेशन आहेत. तर हार्ट अटॅकमध्ये बाकीचा कुठलाही ऑर्गन कंजेशन होण्याची काहीच कारण नाही. हे कंजेशन होऊ शकतं ज्या वेळेला पॉइझनिंग होतं, आणि ड्युराचं कंजेशन होतं ज्या वेळेला मेंदूवरती हल्ला केला जातो, असॉल्ट ऑन ब्रेन, असं असेल तरच ती लेअर कंजेशन होते. तर हे तो सांगत होता. आणि
अशा सगळ्या गोष्टी, आणि हे सगळं सांगत असताना म्हणजे आता जसं मी म्हटलं ना की मला पुस्तक लिहिण्याची सवय नव्हती आणि मी जर्नलिझम सुरू केलंच तेच इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम सुरू केलं. आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम मध्ये पहिल्यांदा टेलिव्हिजनला, तर टेलिव्हिजनमध्ये आम्हाला एक बंधन असं होतं की विशेषणं वापरायची नाहीत, वाक्प्रचार वापरायचे नाहीत, म्हणी वापरायच्या नाहीत, कारण ते आपण दाखवू शकत नाही. म्हणजे आपण बातमीत असं म्हणू शकत नाही की नेत्यांनी आपली पोळी तव्यावर भाजून घेतली, कारण माझ्याकडे दृश्य नाहीये ते दाखवण्यासाठी, किंवा निराशेच्या गर्तेमध्ये ते भूमिहीन मजूर खोल कोसळले, हे मी दाखवू शकत नाही. जे दाखवू शकतो तेच लिहायचं. आता सर्रास काय वाटेल ते चालतं, पण त्यावेळेला या एथिक्स आणि नॉर्म्स होते की आपण जे दाखवू शकतो तेच लिहायचं. तर त्याच्यामुळे ही बातमी लिहिता आणि नंतर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करताना सुद्धा प्रिंटमध्ये मॅटर ऑफ फॅक्टच लिहायला लागायचं, कारण तुम्ही थोडं एक्स्ट्रा काहीतरी लिहायला गेलात तर तुमच्यावर केस होऊ शकते. त्यामुळे जेवढं मॅटर ऑफ फॅक्ट लिहाल तेवढं स्टिक टू युअर बेसिक्स आणि द ओरिजिनल इन्फॉर्मेशन जी तुम्ही सबस्टॅन्शिएट करू शकाल त्याच्याशीच बांधील राहायचं. तर त्याच्यामुळे अँबियन्स डिस्क्राईब करणं वगैरे हा प्रकारच नव्हता. मी पहिला ड्राफ्ट ज्या वेळेला लिहिलं त्यावेळेला 3 ओळीमध्ये लिहिलं होतं की मी लातूरहून उस्मानाबादला आलो, उस्मानाबादला राज कुलकर्णी आणि आम्ही जेवायला गेलो, मग तिथून उस्मानाबादहून निघालो सोलापूरला, सोलापूरहून पुण्याला, आणि या सगळ्या काळात 2 गाड्या पाठलाग करत होत्या. तर मी माझ्या मुलीला वाचायला दिलं आणि ती मला म्हणे की किती बोर लिहिलंय तू म्हणे. हा होत होता, पण हे होत असताना तुझ्या मनात काय येत होतं, किंवा तुझ्या बरोबर जे कोण गाडीत होते त्यांच्या मनात काय येत होतं, त्यांच्या रिएक्शन काय होत्या या सगळ्या गोष्टीबद्दलच्या, ते पाठलाग करत होते. म्हणजे ते करत काय होते, गाड्या तर खूप असतात आजूबाजूला पाठीमागे, स्पेसिफिकली या 2 गाड्या करत काय होत्या, किंवा गाड्यांमधले लोक करत काय होते, हे तू डिस्क्राईब याच्यामध्ये करायला हवं. किंवा जसं मी म्हटलं की नुपूरच्या बाबतीतलं, की नुपूरनी मला 3.5 तास अशी इन्फॉर्मेशन दिली, याच्या पलीकडे काय, म्हणजे त्यावेळेचं सगळं वातावरण काय होतं. जून महिन्यामध्ये आम्ही भेटलो होतो रॉयल्टी हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये प्रभात रोडला, आणि पावसाळा सुरू झालेला होता. तर ती म्हणे तो अँबियन्स डिस्क्राईब कर, हे काही केलेलं नाही. किंवा तिचा पहिला इंटरव्ह्यू जो आम्ही वापरलाच नाही, म्हणजे व्हिडिओ इंटरव्ह्यू जो आहे अजूनही, तो मराठा क्रांती मोर्चाचे जे केंद्र होतं पुण्यामध्ये, त्या क्रांती मोर्चाच्या ऑफिसमधल्या कोपऱ्यातल्या एका लाकडी खोलीमध्ये केलेलं होतं. आणि अक्षरशः पहिल्यांदा मानस, मी आणि जयंत आतमध्ये गेलो, ती अख्खी खोली साफ केली, कारण प्रचंड धूळ होती. अनेक वर्ष कदाचित त्या छोट्याशा खोलीमध्ये कोणी आलंच नव्हतं. त्यामुळे ती आधी खूप स्वच्छ करण्याचा जेवढा शक्य आहे तेवढा प्रयत्न केला की निदान बसता येईल एवढं. मग किरणनी तो कॅमेरा सेट करून दिला, किरण फोकमारे म्हणून होता, त्याच्याही बरोबरचा फोटो आहे, आणि हे सगळं त्यात डिस्क्राईब केलेलं आहे. पण या ज्या गोष्टी मी बातमी करताना लिहू शकत नाही त्या याच्यात लिहिलेल्या आहेत. ऍट द सेम टाइम तेवढंच लिहिलंय जेवढं मी आजही सबस्टॅन्शिएट करू शकतो. म्हणजे जसं मी बिंबियन्स या गोष्टी जरी डिस्क्राईब केलेल्या असल्या तरी अशा खूप गोष्टी आहेत की ज्या माहिती आहेत पण माझ्याकडे सबस्टॅन्शिएशन नाहीये त्या गोष्टींबद्दलचं. कारण ही बातमी आल्यानंतर सुद्धा बऱ्याच गोष्टी घडत होत्या की काही जणांचे कॉन्फरन्स कॉल झाले होते, ते ऐकले सुद्धा होते, पण माझ्याकडे नाहीये. त्यांनी काय प्लॅन केलं की ही स्टोरी रिपोर्टर डिस्क्रेडिट नाही करता येत, तर रिपोर्ट डिस्क्रेडिट करण्यासाठी काय करता येईल, मग एक डॉसियर कसं पाठवता येईल, मग ते कोणाकोणाला पाठवायचं. मग त्या ज्यांना पाठवलं त्यातल्याच एकाने मला ते डॉसियर पाठवलं आणि त्यांनी मला सांगितलं की याचं रिबट मला पाठव ऑलरेडी. आणि मग त्या एका चॅनलला इंग्लिश चॅनलवरती रात्री 9:30 वाजता देर इज नथिंग सस्पिशियस असा प्रोग्राम चालू होता, आणि त्याच चॅनलला त्यांच्या हिंदी चॅनलवरती त्या डॉसियरचं रिबटल चालू होतं, एकाच चॅनलच्या हिंदी आणि इंग्लिशवरती. तर पण हे त्यांनी पाठवलेलं होतं म्हणून त्यावेळेला ते करता आलं. तर अशा खूप गोष्टी आहेत की ज्या म्हणजे त्या जर लिहायच्या ठरवल्या तर आणखीन 2 पुस्तकं लिहिली जातील. पण शेवटी हेही माहिती आहे की हे सगळं करत असताना पंगा आपण कोणाशी घेतोय, तर ते माहिती असल्यामुळे ज्या गोष्टींना पॉइंटेडली सिद्ध करता येईल अशाच गोष्टी पुस्तकात ठेवायच्या किंवा स्टोरीत ठेवायच्या. त्या कव्हरवरून सुद्धा, कव्हर नागेश आलाय का,
हा, नागेश माझा मित्र आहे आणि इतक्या जण म्हणजे अशी जी मदत, नागेशनी याचा पुस्तकाचं कव्हर डिझाईन केलंय आणि ते कव्हर डिझाईन बघितल्यानंतर पहिल्यांदा मला काही जण असं म्हटले की अरे ती पाठीमागे तू सावली दाखवली आहेस आणि त्या सावलीवरून जर ऑब्जेक्शन आलं तर काय, पाठीमागच्या सावलीवरून. तुम्ही म्हटलं काय आहे ऑब्जेक्शन, ते म्हणे त्याच्यात माणूस कोण आहे कळतं ना. म्हटलं माणसाची नाहीच आहे, ती यमाची सावली आहे. आणि ती यमाची सावली आहे, तर ती यमाची सावली नागेशनी काढली आणि ते अख्खं कव्हर त्याने डिझाईन केलं. आणि मला इनफॅक्ट आतापर्यंत अक्षरशः नागेश शेकडो जणांचे फोन आले की हे कव्हर डिझाईन कोणी केलंय, त्याचा नंबर आम्हाला द्या. तर त्याचा नंबर मी खूप जणांना ऑलरेडी कळवलेला आहे. आणि त्या पुस्तकाच्या क्रेडिट्समध्ये सुद्धा जसं आपण बोललो होतो आधी, त्याचं पण असं आहे ना की इनोसन्स कसं. मी त्याला फोन केला, त्याला विचारलं की अरे हे कव्हर तू डिझाईन करून पाठवलंय, पैसे किती या कव्हरचे. तर मला नाही नाही काही नाही. म्हटलं नाही नाही काही नाही, काय काहीतरी तर कव्हर डिझाईनचे पैसे तू घेतले पाहिजे. 600 रुपये द्या म्हणे कव्हर डिझाईनचे. मला असं झालं की हा इतका जबरदस्त आर्टिस्ट आहे आणि हा इतका अंडर एस्टिमेट करतोय त्याच्या कलेला, की हा फक्त 600 रुपये द्या असं म्हणतोय. किंवा परिस्थिती इतकी भयान ओढवलेली आहे की 600 सुद्धा चालतील. आणि ते आज आपण बघतोय काय याच्यात सिच्युएशन झालेली आहे ती. तर डेफिनेटली म्हणजे मला तर त्याचा सत्कारच करायचा आहे नागेशच्या या बाबतीमध्ये. आणि मी त्याला म्हटलं मला आत्ता जेवढं शक्य आहे तेवढं मी तुला देईन, नंतर मी यापेक्षा जास्त तुला देईन. आणि डेफिनेटली मी ते हा जाहीररित्या पण हा शब्द देतो याच्यातला, की कारण मला जसं बरेच जण, सुधींद्र कुलकर्णी आले होते आणि सुधींद्र कुलकर्णी माझ्याकडे आले आणि त्यांनी पुस्तक घेतलं आणि पुस्तक बघितल्यानंतर ते मला म्हटले की तुझं कव्हर ही तुझ्या पुस्तकाची प्रस्तावना आहे. तर अ पिक्चर स्पीक्स 1000 वर्ड्स, एक चित्र 1000 शब्द बोलतं. तर तसं ते कव्हर आहे. आणि म्हणून डेफिनेटली नागेशनी फारच एक्स्ट्राऑर्डिनरी या सगळ्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. या व्यतिरिक्त तर बऱ्याच मेडिकल डिस्क्रिपन्सीज बद्दल खूप गोष्टी आहेत. ट्रायल ज्या वेळेला या सगळ्याची सुप्रीम कोर्टात गेली आणि झालं असं होतं की बंधुराज लोणेला मी ओळखत होतो, कारण तो TV9 मध्ये पत्रकार होता. TV9 मधून त्याची नोकरी गेलेली होती आणि नोकरी गेल्यानंतर तो बऱ्याच ठिकाणी फिरत होता, खूप आर्थिक अडचणीमध्ये होता. आणि त्या सिच्युएशन मध्ये आम्ही भेटलोही होतो. मुंबई कलेक्टिव्ह हा जो 2 दिवसाचा मुंबईत कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमात आम्ही भेटलो पण होतो. आणि नंतर मी वेबसाईट रोज चेक करायचो, कारण चीफ जस्टिस वरती 100 कोटीचं ॲलिगेशन होतं स्टोरीमध्ये. त्यामुळे ऍटलिस्ट फॉर्मर चीफ जस्टिस तरी रिॲक्ट होईल असं वाटायचं, म्हणून मी ती रोज वेबसाईट चेक करायचो, हायकोर्टची, सुप्रीम कोर्टची. आणि सुप्रीम कोर्टची वेबसाईट चेक करताना एक दिवशी लक्षात आलं की बंधुराज लोणेंनी या केसमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल केली आहे आणि बंधुराज लोणेंनी तोच वकील घेतला आहे, पल्लव सिसोदिया, जो अमित शहांचा सोहराबुद्दीन खटल्यामध्येच वकील होता. तर अमित शहांचाच वकील हा बंधुराज लोणे हायर करतो, तर हे शक्य कसं होऊ शकतं. आणि पल्लव सिसोदियांसारखा एक एक्सपेन्सिव्ह, जेन्युइनली एक्सपेन्सिव्ह लॉयर हा बंधुराज लोणे हायर करतो, याचा अर्थ याच्यात काहीतरी मालाफाईड असू शकतं. म्हणजे जसं मी आधी म्हटलं होतं ना की एक्सपेक्ट ट्रेचरी, एक्सपेक्ट फेल्युअर्स. तर हे लक्षात आलं. हे लक्षात आल्यानंतर मग इंदिरा जयसिंगांशी कॉन्टॅक्ट केला. मग इंदिरा जयसिंगांनी सांगितलं की आपण याच्यात इंटरव्हेन्शन करायचा प्रयत्न करू. ऍडमिरल रामदास तयार झाले. मग ऍडमिरल रामदासांच्या बिहाफवरती ते पिटिशन दाखल झालं. आणि त्यांनी मला दिल्लीलाही बोलवलं होतं. मी 10, 11, 12 3 दिवस त्यावेळेला जानेवारीचे दिल्लीमध्ये होतो. आणि आता पुन्हा तेच आहे की 11 तारखेला काय घडलं हे मी नाही सांगू शकत, पण 12 तारखेला सकाळी सुप्रीम कोर्टच्या 4 चीफ जस्टिसनी, 4 सिनियर जस्टिस जे कॉलेजियमचे मेंबर होते, त्यांनी पहिल्यांदा देशाच्या इतिहासात एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हे पण मान्य केलं की लोयांची केस हा ट्रिगरिंग पॉइंट बनला या प्रेस कॉन्फरन्सचा, आणि कशी कॉन्स्टिट्युशनल मॅटर्स ही अंडरमाइन केली जात आहेत आत्ता, आणि मास्टर ऑफ द रोस्टर हा कसा या सगळ्यामध्ये या ब्युरोक्रॅटिक इंटरफिअरन्सला
मदत होईल अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी हँडल केल्या जात आहेत. तर त्या दिवशी खूप आशा वाढल्या होत्या. डेफिनेट आम्ही ऑलमोस्ट सेलिब्रेटरी मूडमध्ये होतो की आता याच्यात काहीतरी होणारच 100%. 4 कॉलेजियम मेंबर्स 5 पैकी हे प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. अनप्रेसिडेंटेड, इतिहासात कधीही घडलं नाही अशी गोष्ट होती आहे. तर डेफिनेटली हे काहीतरी लॉजिकल एंड पर्यंत जाऊ शकेल असं वाटलं होतं. पण नंतर पहिल्यांदा पुन्हा अनप्रेसिडेंटेड, जसं म्हटलं की या सगळ्या गोष्टी एक्सपेक्ट करायच्या, तर अनप्रेसिडेंटेड पुन्हा एक गोष्ट अशी झाली की लोअर कोर्टमध्ये मुंबईला ज्या पिटिशन्स दाखल झाल्या होत्या हायकोर्टामध्ये, एक बॉम्बे लॉयर्स असोसिएशनची होती आणि एक आणखीन पिटिशन होती. या 2 पिटिशन्स सुप्रीम कोर्टात ट्रान्सफर करून घेतल्या. म्हणजे एरवी सुप्रीम कोर्ट काय म्हणतं पिटिशनरला की तुम्ही लोअर कोर्टमध्ये जा, तिथं जर न्याय नाही मिळाला तर वरच्या कोर्टमध्ये या. इथं पहिल्यांदा असं झालं की लोअर कोर्टमधल्या केसेस ट्रान्सफर करून घेतल्या पिटिशन्स इथं. त्याच्यानंतर 3 इंटरव्हेन्शन्स त्याच्यामध्ये ऍडमिट करून घेतली. 3 इंटरव्हेन्शन्स ऍडमिट केल्यानंतर 40-42 त्याच्या सुनावण्या झाल्या. दर मंगळवारी शुक्रवारची तारीख, शुक्रवारी मंगळवारची तारीख, असा सगळा तो प्रकार चालला होता. आणि दुसऱ्याच हिअरिंगला ती PIL सुरू झाल्यानंतर पल्लव सिसोदियांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं की ही पिटिशन डिसमिस करा, रिजेक्ट करा, याच्यामध्ये काही हे नाहीये, दिस इज अ फ्रिव्हलस पिटिशन. असं पिटिशनरचाच लॉयर सुप्रीम कोर्टात सांगतोय की माय पिटिशन इज अ फ्रिव्हलस पिटिशन, रिजेक्ट इट. हे पण कधी घडलेलं नव्हतं, पण इंटरव्हेन्शन्समुळे ते चालू राहिलं त्यावेळेला. आणि मग खूप गोष्टी ऍक्च्युली सुप्रीम कोर्टासमोर आल्या की जज लोयांचे कपडे रक्तानी का माखलेले होते, जर का कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यू झाला सांगतात तर ते का आले. इंडियन एक्सप्रेसचं जे मी म्हटलं की इंडियन एक्सप्रेसनी ती स्टोरी चालवली की देर इज नथिंग सस्पिशियस, आणि त्या दिवशी सकाळी 7 वाजता मला हरतोष चा फोन आला आणि हरतोष मला म्हणे की इंडियन एक्सप्रेस देखा क्या. तर मी म्हटलं नाही देखा. तर म्हणे इंडियन एक्सप्रेसने स्टोरी कॅरी की आहे की देर इज नथिंग सस्पिशियस, तो मुझे 1 घंटे के अंदर रिबट चाहिए. तर म्हटलं ठीक आहे. तर मी ते वाचायला लागलो. ती वाचल्यानंतर माझे 2-4 मित्रांना पुन्हा मी फोन केले ऍक्च्युली. त्यात पुन्हा जयंत, मानस हे 2 जण तर होतेच, या व्यतिरिक्त आणखीन काही जणांना फोन केले. आणि इंडियन एक्सप्रेस जी जर्नलिझम ऑफ करेज नावाची टॅगलाईन चालवते, ती अशा पद्धतीचा एक हास्यास्पद रिपोर्ट करते. देर इज याच्यापेक्षा अनफॉर्च्युनेट काय असू शकत नाही असा तो सगळा रिपोर्ट होता. की ती स्टोरी सुरू होते भूषण गवईंच्या कोर्टनी. म्हणजे कुठलाही पत्रकार हा वाचकाला एखाद्या कोर्टपर्यंत घेऊन जातो, नंतर ती कोर्ट येते, मग त्या कोर्टमधून त्याला बाहेर आणतो. तर इथं कोर्टनी सुरू होते आणि त्यात भूषण गवई, म्हणजे त्या रिपोर्टरला कोणी सांगितलं की या विषयाबद्दल भूषण गवईंना माहिती आहे. आणि या चीफ जस्टिसच्या, रादर सुप्रीम कोर्टच्या जस्टिसच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर जो सगळा पहिल्यांदा आक्रोश सुरू झाला होता की असं न्यायाधीशांनी प्रेस कॉन्फरन्स घेणं योग्य आहे का वगैरे वगैरे, तो अशा प्रकारे न्यायाधीशांनी पत्रकाराला फोन करून इंटरव्ह्यू देणं योग्य होतं का, हाही त्याच्यातला प्रश्न होता. पण हे झालं आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की म्हणजे फक्त मोडक आणि कुलकर्णी नाही, मी पण होतो, शुक्रे पण होते, बर्डे पण होते, राठी पण होते, आणि आम्ही 6 जण गाडीनी त्यांना हॉस्पिटलला गेलो. मग सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेला हा विषय झाला त्यावेळेला हे म्हटलं की मी तर 2च जजेस म्हटलं, हे 6 म्हणतायत. मग 6 लर्नेड जज एका कार्डियाक पेशंटला ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला का बरं घेऊन गेले. आपण लर्नेड जज म्हणतो ना, हे लर्नेड जज ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला घेऊन जातात. ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये 1.5 तास वाया जातो. त्या 1.5 तासामध्ये राठींनी सुप्रीम कोर्टाला पत्र लिहिलं आणि राठींनी सुप्रीम कोर्टाला दिलेल्या पत्रात लिहिलं की त्या हॉस्पिटलमधल्या ECG मशीनचे नोड्स मोडलेले होते, तुटलेले होते, ते काम करत नव्हते, तिथं वेळ वाया गेला. नंतर त्यांना मेडिट्रिना हॉस्पिटलला हलवण्यासाठी आम्ही तिथून निघालो आणि मेडिट्रिना हॉस्पिटलला पोहोचायच्या 12 मिनिटं आधी त्यांचा मृत्यू झाला. 6:27 ते पोहोचले, 6:15 त्यांचा मृत्यू झाला. मग 6:15 जर मृत्यू झाला आणि मृतदेह जर तिथं आला, डेड ऑन अरायव्हल असं जर हॉस्पिटल म्हणतं, तर मग त्या हॉस्पिटलचं बिल जे आहे या पुस्तकातही दिलंय, त्या हॉस्पिटलचं बिल त्यांच्यावरती न्यूरो सर्जरी झाली आणि त्यांच्यासाठी न्यूट्रिशन कन्सल्टंट बोलवला असं त्या बिलामध्ये का बरं लिहितं.
आणि न्यूरोसर्जरी कोणी केली, ते न्यूरोसर्जरीसाठी किती पैसे लागले, हे का लिहितात त्या ठिकाणी? मग मृतदेहावरती न्यूरोसर्जरी केली होती का? बरं, 6:15चा जर मृत्यू आहे त्यांचा, तर कुटुंबाला म्हणजे बहिणींना, पत्नीला आणि उरलेल्या 4 बहिणींना पहाटे 5 वाजता फोन कशी यायला सुरुवात झाली? पहाटे 5 ते 5:30 या वेळेमध्ये घरच्यांना फोन आला की असं असं ब्रिज गोपाल लोया यांचा मृत्यू झालाय, त्यांचं पोस्टमॉर्टम झाली आहे आणि त्यांची बॉडी आम्ही लातूरला पाठवून देतोय, तर तुम्ही लातूरला पोहोचा. त्यांना मुंबईला नेणारे 2 जज हे त्याच महालक्ष्मीच्या कॉलनीमध्ये राहत होते जिथं जज लोया राहत होते, क्वार्टर्समध्ये, ऑफिशियल क्वार्टर्समध्ये. त्यामुळे त्यांना माहिती होतं की जज लोयांची फर्स्ट फॅमिली ही मुंबईत आहे. मग गातेगावला पाठवण्याचा डिसिजन कोणी घेतला? तर असे अनेक अनआन्सर्ड क्वेश्चन्स हे सुद्धा पुन्हा एकदा याच्यातून उपस्थित केलेत. त्यानंतर आलेल्या गोष्टी पण याच्यामध्ये आहेत उपस्थित झालेल्या. तर या अशा अनेक गोष्टी होत्या की हे फोन आधी का केले? मग जर का 6:15चा मृत्यू आहे तर हे आधीच कोणी एक्सपेक्ट केलं की यांचा मृत्यू झालेला आहे, पोस्टमॉर्टम झालेलं आहे आणि आता आपण फोन करून यांना कळवून टाकायचं की हे लातूरला बॉडी घेऊन जायची आहे म्हणून. तर या सगळ्या गोष्टी किंवा पर्सनल बिलॉंगिंग आपण ज्याला म्हणतो की त्या मृत व्यक्तीचे कपडे, त्यांचं पाकिट, त्यांचा मोबाईल फोन, त्यांचा चष्मा हे लिस्ट करून एका बॅगेमध्ये सील केलं जातं आणि ते फॅमिलीला हँडओव्हर केलं जातं. इथं मोबाईल फोन आणून दिला ईश्वर बाहेतींनी, लातूरमधल्या एका माणसाने. ते दोन्ही मोबाईल फोन त्यांनी आणून दिले. कपडे, शर्ट आणि जीन्स त्यांची एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये पाठवून दिलेली होती. त्याच्यानंतर त्यांचं वॉलेट आणि चष्मा तर त्यांच्या शरीराच्या खालती, मानेखालती अडकलेला होता. तर हे कसं झालं? आणि इंडियन एक्सप्रेसनी ज्या स्टोरीमध्ये जे म्हटलं की पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पोस्टमॉर्टमच्या स्टिचेस मधून वाहिलेलं रक्त हे कदाचित त्यांच्या कपड्यांना लागलं असेल. हे लिहिणाऱ्या रिपोर्टरला हेच माहित नाही की पोस्टमॉर्टम होतं कसं. की पहिल्यांदा सगळे कपडे काढले जातात शरीरावरचे, ते वेगळे जसं म्हटल्याप्रमाणे लिस्ट करून एका वेगळ्या पिशवीत ठेवले जातात. मग पोस्टमॉर्टम होतं. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर स्टिच होते बॉडी स्टिच झाल्यानंतर ती रॅप केली जाते शीटमध्ये, ती बॉडी बॅग मध्ये ठेवली आणि मग बॉडी बॅग मध्ये बॉडी आली. बरं, ती अनअकंपनीड का आली? जे 2 जज मुंबईहून नागपूरला त्यांना घेऊन गेले त्या 2 पैकी एकही जण त्यांच्या मृतदेहासोबत लातूरला का नाही गेला? कोणीही त्या मृतदेहासोबत गेलं नाही. आणि हे ज्या वेळेला 2 महिन्यांनी ते भेटायला आले, 2 महिने त्याच कॉलनीमध्ये राहून ते फॅमिलीला भेटले नाहीत. आणि 2 महिन्यांनी ज्या वेळेला फॅमिलीला भेटायला गेले त्यांना असं विचारलं की तुम्ही का नाही आलात इतके दिवसात, त्यावेळेला ते सतत एकच गोष्ट सांगत होते, वी वेर अफ्रेड. तर मग हे भय काय होतं? कशाची भीती होती? कशाच्या भीतीपोटी तुम्ही कंडोलन्ससाठी, सांत्वनासाठी सुद्धा फॅमिलीकडे जात नाही आहात? हे झालेलं होतं. असे अनेक मोमेंट्स. म्हणजे मला अनुजचं जे पत्र आहे ते अनुराधा बियानींनी मला ते पाठवलं आणि ते वाचल्यानंतर त्या दिवसभर मी जेवलो नव्हतो, रात्रभर झोप लागली नव्हती, दिवसभर जेवलेलो नव्हतो. ते वाचल्यावरती की एक 19 वर्षाचा मुलगा एका पत्रामध्ये, म्हणजे एका A4 साईजच्या पत्रामध्ये, हँड रिटन पत्रामध्ये 3 वेळेला लिहितो की आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला मोहित शाह जबाबदार असतील. तर ही काय अगतिकता आहे, हा काय हेल्पलेसनेस आहे की तो परत परत हे लिहितो. आणि आजही पुन्हा तोच विषय येतो की हे सगळं झालं. सुप्रीम कोर्टाने ही पिटिशन फेटाळताना 2 कारणांवरती फेटाळली. या ऑर्डरमध्ये 114 पानांच्या ऑर्डरमध्ये 2 वेळेला ही स्टोरी छापली. कुठेही असं म्हटलं नाही की ही फ्रिवलस स्टोरी आहे, बेस्ड ऑन रॉंग इन्फॉर्मेशन आहे किंवा फॅब्रिकेटेड आहे, काही नाही, कॉन्कॉक्टेड आहे, काहीच नाही. ही 2 वेळेला छापली. ही रिजेक्ट करताना 2 कारणं त्यांनी याच्यामध्ये सांगितली. पहिलं कारण त्यांनी असं सांगितलं की दिस इज अ क्रिमिनल असॉल्ट ऑन द क्रेडिबिलिटी ऑफ ज्युडिशियरी. आणि मग हा क्रिमिनल असॉल्ट ज्युडिशियरीवरती करणाऱ्या, ज्युडिशियरीच्या क्रेडिबिलिटीवर करणाऱ्या माणसांना अटक करून कारवाई का नाही करत त्यांच्यावर? इतक्या प्रकारचं मोठं षडयंत्र कोणीतरी केलं, हे षडयंत्र करणाऱ्या माणसांना तुरुंगात का नाही टाकत? अशा प्रकारे या न्याय व्यवस्थेला बदनाम करण्यासाठी जर कोणी केलं असेल तर ते केलं पाहिजे. आणि कोणी केलं हे म्हणा ना, वेग कशाला ठेवायचं? स्पष्ट सांगायचं की सो अँड सो पर्सन हॅज डन दिस अटेम्प्ट टू डिस्क्रेडिट द ज्युडिशियरी. ते नाही म्हटलं. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं कारण त्यांनी सांगितलं की लोअर कोर्टच्या जजेसनी, म्हणजे
गवई असतील, शुक्रे असतील, बर्डे असतील, यांच्या स्टेटमेंटवरती अविश्वास दाखवता येणार नाही. बिकॉज दॅट विल शो लोअर ज्युडिशियरी इन अ बॅड लाईट. म्हणजे कनिष्ठ न्यायव्यवस्था ही काय संशयाच्या अंधारामध्ये दिसेल वगैरे म्हणून त्यांच्या स्टेटमेंटवरती विश्वास ठेवणं भाग आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे लोअर कोर्टच्या न्यायाधीशांच्या न्यायाचा सर्व विचार करून दिलेल्या, अलेजेडली विचार करून दिलेल्या निकालांवरती अपील केलं जाऊ शकतं. लोअर ज्युडिशियरीच्या निकालावरती हायकोर्टात अपील केलं जाऊ शकतं, हायकोर्टातल्या निकालावरती सुप्रीम कोर्टात अपील केलं जाऊ शकतं. पण लोअर कोर्टच्या जजच्या पत्रावरती, पत्र लिहिलेलं आहे, ऍफिडेव्हिट पण नाही, लिहिलेल्या पत्रावरती प्रश्न मात्र उपस्थित नाही करायचे. तर हा एक अजब पायंडा याच्यामध्ये पाडला गेला आणि ही पिटिशन यामध्ये फेटाळली गेली. त्यानंतर सुद्धा इतर अनुभव पण आहेत की शेवटी एवढीच व्यवस्था नसते ना, मग राजकीय व्यवस्था पण येते. ही बातमी आल्यानंतर अनेक जण बोलवत होते. त्या बोलवल्यानंतर त्यांचं असंही त्याच्यामध्ये म्हणणं होतं की आता काय करता येऊ शकतं. बऱ्याच वेळेला ही चर्चा झाली होती आणि मी त्यात असंही म्हटलं की एक ज्युडिशियल कमिशन नेमा, एक आयोग नेमा, टाइम बाउंड फ्रेम त्याला द्या आणि त्या टाइम फ्रेम मध्ये त्यांनी याचं इन्व्हेस्टिगेशन करावं. ज्यांना बोलवायला पाहिजे, कोणाला बोलवायला पाहिजे माहिती आहे, काय रेकॉर्ड मागायला पाहिजे माहिती आहे, कुठला कॉल डेटा रेकॉर्ड, कोणाकोणाचा कॉल डेटा रेकॉर्ड गोळा करायला पाहिजे, सगळं माहिती आहे. तर हे करा ज्युडिशियल कमिशन नेमून आणि 3 महिन्याच्या किंवा 6 महिन्याच्या टाइम फ्रेम मध्ये तुमचं डिसिजन द्या. त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं की पण न्याय व्यवस्था तर पूर्णपणे आता सरकारला शरण गेलेली आहे. म्हटलं असेल, सरकारला शरण गेलेली असेल, पण ज्युडिशियल कमिशननी इंडाईट केलं एवढं तर म्हणता येईल निदान. पण निदान इतकं तरी झालं पाहिजे. तर म्हणजे हे असं कसं करता येईल. मी आत्ता 4 दिवसापूर्वीचा हा अनुभव आहे. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की मग असं जर असेल तर या देशातल्या न्यायाधीशांनी किंवा या देशातल्या पत्रकारांनी प्रामाणिकपणाने काम करायचं ते कोणाच्या भरोशावर करायचं. आणि कोणाच्या म्हणजे व्यक्तीच्या नाही म्हणत, म्हटलं मी कुठल्या व्यवस्थेच्या भरोशावर त्यांनी आपला प्रामाणिकपणा टिकवायचा. ती व्यवस्था त्यांच्या मनामध्ये जर हा भरोसाच निर्माण करून देणार नसेल की तुला काही धोका उत्पन्न झाला प्रामाणिकपणे काम केल्याचा तर तुझ्या पाठीशी आम्ही असू, हे जर न्याय व्यवस्थेच्या पाठीमागे उभे राहणार नसतील तर कोणाच्या भरोशावर त्यांनी म्हणजे निष्पक्ष पद्धतीने निर्णय द्यायचे, न्यायाला धरून संविधानाला अनुसरून त्यांनी निर्णय द्यायचे, हे कशाच्या आधारावर एक्सपेक्ट करू शकतो. आणि असं असेल तर कमीत कमी हे तरी जाहीर करून टाकावं की आम्ही असा भरोसा निर्माण करू शकत नाही, हमारे भरोसे मत रहो, जागते रहो, नाही तो मरते रहो. पण निदान मग एवढं तरी सांगा, मग त्याला सुद्धा लोक तयार होतील. कारण म्हणजे हा काही नव्याने आलेला काळ नाहीये ना. माझ्या आजोबांकडून वडिलांकडून ऐकलेल्या स्टोरीज अशाच होत्या ना की स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये न्याय व्यवस्था विरोधात होती, पोलीस विरोधात होते, सरकार विरोधामध्ये होतं, मेजॉरिटी मीडिया विरोधामध्ये होता. पण स्वातंत्र्य मिळवलं, लढले, तुरुंगात गेले, फाशी गेले, गोळ्या खाल्ल्या, जे काय झालं ते केलं. पण हा देश पुन्हा तयार होईल त्यासाठी. पण सांगून टाका कमीत कमी की आमच्या भरोश्यावर राहू नका. आणि हे झाल्यानंतर मला एकाने निरोप सांगितला की नाही ते फार नाराज झाले. म्हणजे त्यांना एवढंच सांगा की लोयांची फॅमिली प्रचंड नाराज झालेली आहे. आणि म्हणजे न्यायाधीशाची फॅमिली नाराज, निराश, हताश होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. तुमची नाराजी किंवा तुमची राजी खुशी जपणं ही जनतेची जबाबदारी नाही. जनतेची हाल हवाल, जनतेची सकुशलता, जनतेची निर्भयता जपणं हे तुमचं काम आहे. तर त्यामुळे तुमची नाराजी झाली असेल तर मी त्याला काही किंमत देत नाही. नाराज झालं तर नाराज असेल, बसा घरात नाराज होऊन. पण आजची वेळ अशी नाही की मी नाराज होऊन घरात बसेन. मी जितके प्रयत्न, आणि ह्या पुस्तकामध्ये सुद्धा अनंत प्रयत्न केले. पहिल्यांदा मला पेंग्विनने ऑफर दिली होती स्वतःहून मला ईमेल पाठवून की या विषयावरती तुम्ही पुस्तक लिहा, 72,000 शब्दांचं पुस्तक पाहिजे, इतके फोटोसाठी आपण पेजेस करू, आम्ही मार्केटिंग मॅनेजर अपॉइंट करू, तो इतके इव्हेंट्स करेल, असं सगळं डिटेल माझ्याबरोबर ते कॉन्ट्रॅक्टचं पेपर पाठवले होते. आणि नंतर मॅन्युस्क्रिप्ट हँडओव्हर करण्याचे 1 महिना आधी मला त्यांनी परत ईमेल पाठवून सांगितलं की नाही आम्ही हे नाही छापू शकत, आम्ही हे नाही छापू शकत, तुम्ही दुसरीकडे काहीतरी प्रयत्न करा. मग ज्या कमिशनिंग एडिटरनी मला ती ईमेल पाठवली होती
त्यानंतर 6-8 महिन्यांनी ती कमिशनर एडिटर हार्पर कॉलिन्सला जॉईन झाली. तिथं गेल्यानंतर तिने पुन्हा मला पाठवलं. म्हणजे हा तिच्या बिचारीचा प्रयत्न होता. मी तिला डिस्क्रेडिट किंवा क्रिटिसाइज नाही करत आहे. तिने जेन्युइनली दुसऱ्यांदा प्रयत्न केला. ती दुसऱ्यांदा सुद्धा तेच झालं. आणि मग असं ऍक्च्युली वाटायला लागलं होतं की हे आता होणार नाहीये का. त्याच्यानंतर मग आपण सेल्फ पब्लिश करायचं. माझी बहीण पण म्हटली की मी मदत करेन. आणि मग ते सेल्फ पब्लिश करायचं ठरवल्यानंतर ISBN नंबर मागितला. कारण ISBN नंबर शिवाय ऑनलाईन विकता येत नाही. अमेझॉनवर, फ्लिपकार्टवरती ऑनलाईन नंबर ISBN नंबर शिवाय विकता येणार नाही, ई बुक करता येणार नाही. तर ISBN नंबरसाठी गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये मी अप्लाय केलं होतं. त्या आज तागायत मला ISBN नंबर त्यांनी कळवला नाही. मी 300-325 ईमेल पाठवल्या, शेकडो फोन केले. एक तर तो फोन कोणी उचलतच नाही. अर्धा पाऊण तास तो नंबर वाजत राहतो. अर्धा पाऊण तास झाल्यानंतर जर कोणी उचलला तर तो असं म्हणतो संबंधित माणसाला बोलवतो, तुम्ही होल्ड करा, आणि तो ठेवून देतो. कोणीच येत नाही. कोणीच संबंधी माणूस त्या फोनवरती येत नाही. मग औरंगाबादमध्ये माझं असं एका मित्रांच्या इथं, इक्बाल मिन्नेंचे मित्र आपले गांधी स्मारकच्या औरंगाबादमधले जे पदाधिकारी आणि हे आहेत ट्रस्टी, त्यांच्याकडे हा विषय झाला. त्यावेळेला ते म्हटले की मी माझे एक मित्र आहेत त्यांना विचारतो. ते अतिशय छोटं पब्लिकेशन आहे, धम्मगंगा नावाचं, आणि ते ऍक्च्युली पुस्तक एकही काढत नाही. 15-20 पानांची बुकलेट काढतात, पण पब्लिशिंग हाऊस रजिस्टर्ड आहे. तर त्यांच्या नावाने आपण अप्लाय करायचं का. तर म्हटलं चालेल, करू. मग त्यांच्या नावाने अप्लाय केलं, आणि त्यांच्या नावाने अप्लाय केलं तेव्हा 10व्या दिवशी ISBN नंबर आला. आणि आता त्या ISBN नंबरवरती हे सेल्फ पब्लिश केलेलं आहे पुस्तक. आणि अशा निमित्ताने ते आता सगळ्यांसमोर येऊ शकतंय. मुग्धाताई कर्णिक या त्याचा अनुवाद करतायत. एक प्रोफेसर हेमंत शाह म्हणून आहेत, ते त्याचा गुजरातीमध्ये अनुवाद करतायत. कविता लंकेश कन्नडामध्ये त्याचा अनुवाद करते. पंजाबमध्ये एक गुरप्रीत कौर म्हणून आहेत, प्रोफेसर आहेत, त्या पंजाबीमध्ये त्याचा अनुवाद करतायत. असं वेगवेगळ्या भाषांमध्ये पण त्याचा अनुवाद चालू आहे, आणि तोही येईल. आणि मी ऍक्च्युली म्हणजे मी बोलायचो पण नाही. खरं तर मी अतिशय शांतपणे माझी पत्रकारिता करायचो. काही कोणाशी बोलायचं नाही. आपलं काम, कुठली का स्टोरी असे ना, पण ते काम करायचं. पब्लिश झाल्यानंतर विषय संपला, असा सगळा तो होता. पण हा 14 नंतर फरक झाला, 2014 नंतर, की हे लक्षात यायला लागलं की इतकं पुरेसं नाहीये. नुसतं लिहिणं पुरेसं नाहीये, तर बोलणं गरजेचं आहे. आणि बोलणं गरजेचं आहे याचं कारण आपण, म्हणजे मी जसं नेहमी म्हणतो कि आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचने या कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. तर त्याच्यामुळे जब तक जिंदा हो तब तक बोलो, बोलते रहो. आणि जसं पुन्हा सांगतो की ती एकच, मी जर्नलिझम जॉईन करण्याची ती एकच ती इन्स्पायरिंग लाईन होती. ती इन्स्पायरिंग लाईन कव्हरवरती आहे, आणि ती मी माझ्या परीनं बाळगण्याचा प्रयत्न करतोच. या निमित्ताने मी सगळ्या वाचकांनाही म्हणतोय की टेल द ट्रूथ अँड शेम द डेव्हिल. लोकांना सत्य सांगा, सैतानाला शर्मिंदा करा. डॉक्टर साहेबांनी हा प्रकाशनाचा हा पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित केला. माझ्यासाठी तर म्हणजे परिवार असल्यासारखंच आहे. अनेक प्रोग्राम्स, कार्यक्रम इथं गांधी स्मारकला झाले, एकत्र झाले. आणि निवडणुकांच्याही आधी जे प्रयत्न केला होता ऍक्च्युली, की राजकीय पक्षांची महाआघाडी होत नसेल तर मतदारांची महाआघाडी तयार करूयात. आणि मतदारांची महाआघाडी तयार करून तरी कमीत कमी हा जो मॉन्स्टर देशाला गिळंकृत करायला पाहतोय त्याला थांबवण्याचा आपण आपल्या परीनं प्रयत्न करू. तर तो सुद्धा डॉक्टरांच्याच पुढाकाराने, मार्गदर्शनाने केला होता. आणि यानंतरही तो प्रयत्न सतत कंटिन्यू करत राहू. पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या प्रसंगी हा कार्यक्रम ठेवला याबद्दल खरं तर सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. आपण सगळेजण आलात हेच बळ आहे, आणि ती ताकद, ते बळ या प्रसंगी दिलत याबद्दल आपलाही सर्वांचा अतिशय मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.